भारतीय जेवणात लोणचं हे केवळ चव वाढवण्यासाठी नसतं, तर त्यामागे सांस्कृतिक, पारंपरिक आणि व्यावहारिक कारणं सुद्धा आहेत. शतकानुशतके भारतीय आहारात लोणचं हा अविभाज्य भाग राहिलाय. लोणच्याची आंबट, तिखट आणि खारट चव साध्या जेवणाला सुद्धा रुचकर बनवते. भाकरी, पोळी, भात किंवा खिचडी सोबत थोडंसं लोणचं जेवणाची लज्जत वाढवतं. पूर्वी रेफ्रिजरेटर नसताना आंबा, लिंबू, आवळा यांसारखी फळं आणि भाज्या जास्त काळ टिकवण्यासाठीच लोणचं घातलं जात होतं. ही अन्न साठवण्याची एक पारंपरिक पद्धत होती. लोणच्याची ती खारट चव अनेकांना भूक वाढवण्यास मदत करते. त्यामुळे जेवण अधिक चवदार वाटतं. लोणच्यामध्ये वापरलं जाणारं मोहरी, मेथी, हळद, हिंग आणि इतर मसाले भारतीय पाककलेचा महत्त्वाचा भाग आहेत. हे मसाले चव आणि सुगंध वाढवतात. भारतातील जवळजवळ प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारची लोणची तयार होतात. अनेक घरांमध्ये लोणचं बनवणं ही एक पारंपरिक कौटुंबिक कला मानली जाते. लोणच्यामध्ये मीठ आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळेच ते चवीपुरतं आणि मर्यादित खाल्लं जातं. भारतीय जेवणात लोणचं असण्यामागे चव, अन्नाची साठवण, भूक वाढवणं आणि एक सांस्कृतिक परंपरा अशी अनेक कारणं आहेत. म्हणूनच लोणचं हे भारतीय पानातील एक छोटा पण महत्त्वाचा घटक मानला जातो.